तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वट वृक्षांना वाकवणारा झंझावात. 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवाना अर्थात समुद्राग्नी होता तो. अथांग समुद्रातून करोडो सागर प्रवाशांना 7 समुद्रापलीकडे सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता तो. मुंग्याने मेरू पर्वत गिळण्याची किमया करणारा जादूगार होता तो. आणि सूर्य कुलाला लांबून करणारा प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसाचे विनम्र अभिवादन. विश्व शांतीचे उद्गार सम्यक संबुद्ध आणि त्या विश्व शांतीला अभिप्राय असणारी समता, स्वातंत्र्यता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्व धर्म समभाव या लोकशाही तत्वांची तत्व प्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून केवळ भारतावरच नव्हे तर आशियाई संस्कृतीवर अभिनव करणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर या महाराष्ट्राचा जाणकाराचा छत्रपती शिवाजी महाराज जिच्या कुशीते नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाई आरक्षणाचे जनक राजाधिक ऋषी राजर्षी शाहू महाराज ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरीब जनतेच्या दारोदारी पोहोचवले ते फुले दाम्पत्य, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख या भूतो न भविष्यती अशा महामानवांच्या महान विदुषींच्या कार्याला स्मृतीना आणि विचारांना प्रथमता पंचांग प्रणाम. जय भीम. हजारो वर्ष बहुजनांवरील अन्याय अत्याचाराला पायदळी तुडवण्यासाठी आणि मुक्तीकोड पदाचा संघर्ष चेतवण्यासाठी समोरासमोर उभे टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. अरे हा लढा होता आत्मसन्मानाचा, हा लढा होता आत्मसंघर्षाचा. आणि म्हणूनच 20 मार्च 1927च्या महाडच्या संग्रामापासून अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. नुसतंच केलं नाही तर आपल्या उत्तुंग अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलवून देखील केलं. एखाद्या आव्हानाला प्रत्याव्हान देऊन, एखाद्या आव्हानाला प्रत्याव्हान देऊन समोरासमोर उभं टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अरे आमच्या गरजाचं नाकारल्याच्या अनुभूतीतून, आमच्या गरजाचं नाकारल्याच्या अनुभूतीतून जो जय घोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून गणला जातो. आणि मग या रूपाने मुख्य सामान्यांच्या परिभाषाच बोलू लागतात. अंधाराच्या विंध्यपखाली वाहून देण्याचं काम आम्ही केव्हा सोडलंय. उजेडाचा क्रांती सूर्य आमच्या हाती गवसलाय. रोजच युद्ध अमानुषतेच्या अत्याचारात वावरल्यासारखे जगणारे आणि कोंडवाड्यात कोंडलेल्या स्वप्नोटानाचे स्वतःलाही शिरवणारे मृत्यूचं कपन्य मस्तकावर बांधून या मुक्ती संग्रामात उतरलोय. मुक्तीकोड पदासाठी घेतलेली वेगवान धावच विद्रोहाचं रूप धारण करते. विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षरं उमटू लागतात. पूर्व पिढीच्या बरबादीच्या, कुर्बानीच्या आणि सत्य पिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाने हे मन ठणकू लागतं. उद्ध्वस्त झालेल्या आणि ठिकऱ्या उडाल्या या मनातून हा सूर्य द्रव पडून फिरकू लागतो. मुक्तीकोड पदाच्या चळवळीला तुफानाचा आवेग येतो. आत्मग्लानीची मरगत जगून स्वाभिमानाने जिणं जगू लागतो. रूढीच्या चकव्यातून बाहेर पडून आत्मगुंजनाचा खडा आवाज घुमू लागतो. आणि इथेच आंबेडकरी चळवळ जन्म घेते. असं म्हणतात की कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. आणि यामध्ये ही वाजणारी ढोलकी, ही गाणारी संवादिनी आणि ही कडाडणारी कडी या चळवळीचा प्राण समजला जातो. तो प्राण या मुक्ती संग्रामात जपण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम.
जय भीम. भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाजवळ मला एक क्रांतिकारक भेटतो आहे. भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाजवळ मला एक क्रांतिकारक भेटतो आहे आणि या धमन्यातून रक्तातून पुन्हा माझा सिद्धनाथ भेटतो आहे. तू पुकारलेस बंड, तू पुकारलेस बंड, तू पुकारलेस बंड, ठोकटून दंड आणि घालवलास पेशवाईचा गमंड. उतरवलेस आमच्या गडातील मळके आणि घालवलास आमच्या पाठीवरील झाडू. आज या सणाच्यांचा कात पोथळा आम्हीच पाडतो आहे. या धमन्यातील रक्तातून पुन्हा माझा सिद्धनाथ पेटतो आहे, पुन्हा माझा सिद्धनाथ पेटतो आहे. भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव शौर्य. गौरवशाली इतिहासाची, गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो आज. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज. पेशवा भीमा नदी काठी, 28,000 पेशवा भीमा नदी काठी. सिद्धनाथ सरदार सार मार पाठी, सिद्धनाथ सरदार सार मार पाठी. शेती काप पेशव्यांची, शेती काप पेशव्यांची गालविली लाज. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज. झाडू आमच्या पाठी, गाडगेच होते गडी, साडे आमच्या पाठी. वीरश्रीने लढले सारे स्वाभिमानासाठी, वीरश्रीने लढले सारे स्वाभिमानासाठी. चराचर कापून त्यांनी, चराचर कापून त्यांनी काढले गाडीच. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज. महाराणी इतिहासात कोरले असे नाव, महाराणी इतिहासात कोरले असे नाव. अजरामर झाले जगी भीमा कोरेगाव, अजरामर झाले जगी भीमा कोरेगाव. सन्मानास शूरवीरांच्या, सन्मानास शूरवीरांच्या आले भीमराज. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज. गौरवशाली इतिहासाची, गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो आज. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज. गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो आज, गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो आज. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज. कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज, कोरेगावी पेशव्यांचा उतरविला माज.
तो तलवार होऊन गेला, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेला. तो तलवार होऊन गेला, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेला. होता तो एक गरीबच, पण तोच या देशाला संविधान देऊन गेला. अरे या मनुवाद्यांना अजून कसं कळत नाही की वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचं संविधान लिहून गेला. तो या देशाचं संविधान लिहून गेला. सादर करतोय संविधान गीत. रक्ताची करू नियाशाई, रक्ताची करू नियाशाई, लिहिले हो संविधान इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान. रक्ताची करुणिया छाई, रक्ताची करुणिया छाई, लिहिले हो संविधान इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान. 1891 साली, 1891 साली नवसूर्याची पहाट उगवली, नवसूर्याची पहाट उगवली. अंधार आता दूर जावला, अंधार आता दूर जावला, दिन उगवला महान इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान. रक्ताची करुणिया छाई, रक्ताची करुणिया छाई, लिहिले हो संविधान जिजाचा या देशा अभिमान, जिजाचा या देशा अभिमान. काळाराम मंदिरात प्रवेश केला, काळाराम मंदिरात प्रवेश केला. 14 कड्याचा इतिहास लिहिला, 14 कड्याचा इतिहास लिहिला. कोंजळ भरुनी दिले आम्हाला, कोंजळ भरुनी दिले आम्हाला, भागवली ताल इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान. रक्ताची करुणिया छाई, रक्ताची करुणिया छाई, लिहिले हो संविधान जिजाचा या देशा अभिमान, जिजाचा या देशा अभिमान. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. राजघटनेचा घेतला ध्यास, राजघटनेचा घेतला ध्यास. भारतासिया खंड ठेवून, भारतासिया खंड ठेवून हक्क दिले समान इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान. रक्ताची करुणिया छाई, रक्ताची करुणिया छाई, लिहिले हो संविधान जिजाचा या देशा अभिमान, जिजाचा या देशा अभिमान. इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान, इजाचा या देशा अभिमान. या भूमीवर उभा राहता वज्र पुरुष तो, या भूमीवर उभा राहता वज्र पुरुष तो. पहाड काळा कंपित झाला आणि लाविता हात तयारी. पाण्यातून अंगार भडकला, शब्दातून ज्याच्या उसळत आली नवी चेतना. ही मैली माती घेऊन उठती अभिमानाची एक गर्जना. शब्द तयांचे असे शुभंकर, ही शब्द तयांचे असे शुभंकर. दगडालाही फुटले अंकुर, नाव तयाचे भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव
रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर सादर करतोय विनंती. तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा 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 माणूसा सुनी पशु समजगला माणूसा सुनी पशु समजगला मनुच्या करणीने समाज टिकला मनुष्या करणीने समाजाची दला उदिंगली काला साधा सरसरा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा समाजासाठी जिजविली काया समाजासाठी जिजविली काया वंदन माझे चरणी तुझिया वंदन माझे चरणी तुझिया दीनदलितांच्या दया सागरा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा ज्ञानाला दूर करण्या अज्ञानाला दूर करण्या विज्ञानाची कास धरण्या विज्ञानाची कास धरण्या भगवंताचा दिला सहारा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा घडणीच्या शिल्पकारा ऐकाचा मंत्र जपून ऐक्याला मंत्र जपून हृदयास हृदय जोडून हृदयास हृदय जोडून नष्ट करूया भेदभाव सारा घडणीच्या शिल्पकारा तुझ्या पावलांची लाभे निवारा 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 घडणीच्या शिल्पकारा